तर कसं काय म्हणता मित्रांनो, तर बरेच दिवस झाले आपण ब्लॉग काही टाकला नाही. तर आजचा ब्लॉग आहे मस्त अप्पे रेसिपीचा. पहिले तर दुकानमधून मस्त रवा आणला, त्यामध्ये दही टाकलं आणि पाणी टाकून मस्त मिक्स करून घेतलं. पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर पहिले घेतला आपण कांदा, टमाटो आणि मस्त मिरच्या घेतल्या बारीक करून. बारीक झाल्यावर आपलं एकच काम राहिलं होतं, त्या बेटर मध्ये मिक्स करणं. एक एक करून मस्त मिरची, कांदा आणि त्याचबरोबर टमाटो मस्त टाकून दिलं आणि त्याचबरोबर पूर्ण ते मस्त मिक्स करून घेतलं. पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आपली बारी होती फक्त एक मीठ टाकायची. त्यानंतर आपण चवीनुसार मस्त मीठ टाकलं आणि ते पण मस्त पूर्णपणे त्यामध्ये घुमून मस्त मिक्स करून टाकलं. ते मस्त मऊ झाले पाहिजे त्यासाठी मस्त इनो पण टाकून दिला आणि ते पण मिक्स करून घेतलं. 15 मिनिटं बेटर राहू दिल्याच्या नंतर आपलं बारी होती. मग ते पात्रातनी मस्त तेल लावायची. पूर्णपणे मस्त तेल लावून दिलं. अप्प्याचं बेटर पूर्ण मस्त मिक्स झालं होतं. एक एक करून मस्त अप्पे पात्रातनी मस्त बेटर टाकून दिलं. जसं टाकून झालं ते पात्राला मस्त गॅसवर ठेवून दिला आणि मग काम होतं आपलं त्याच्यावर झाकण ठेवायचं. काही वेळातच मस्त आपलं साईडनं मस्त अप्पे तयार झाले होते. पटापट मस्त पलटून दिले. मग सर्व दिसायला तर एकच नंबर दिसत होते. मला हा ब्लॉग रेसिपीचा कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मी एक एक करून पूर्ण अप्पे गजामध्ये काढून घेतले. तुम्ही पाहू शकता दिसायला तर एकच नंबर दिसत होते. पटापट आपल्या ताटलीमध्ये मस्त अप्पे आणि टमाटर सॉस घेऊन घेतला. असा एक घास घेऊन पाहिला तसाच मस्त खायला तर एकच नंबर वाटत होता. मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर आयडी फॉलो नक्की करजा. मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये